नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. धार्मिक ग्रंथ वाचताना, जपमाळ करताना किंवा पूजा करताना आळस येतो, जांभई येते किंवा कधीकधी झोपही येते. तर असे का होते? यावर उपाय काय? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. न आवडणारे कामसुद्धा आपल्यावर कोणी लादले असेल तर ते आपल्या आवडीचे बनवा. त्यात रुची घ्या. सुरुवातीला त्रास होईल, या सर्वांतून जावे लागेल, पण पुढे सगळं सुरळीत होईल. परमार्थ तर मनापासून करायचा असतो. त्यासाठी योग्य वेळ ठरवा, जी कामाची नसेल, झोपायची नसेल, म्हणजे सगळ्याच कटकटीतून मुक्तता होईल. परमार्थ स्वतःवर किंवा इतरांवर लादू नये. ती भक्ती आहे. प्रल्हाद, ध्रुव, नचिकेत यांनी बालवयात भक्ती केली. समजून उमजून भक्ती करावी, सर्व समस्या दूर होतील. पुनरावृत्ती होणे, त्याच गोष्टी करताना मनाला ऊब निर्माण होते, त्यामुळे झोप येते. मनाचा एक स्वभाव असतो, ज्या गोष्टींमुळे त्याला आनंद होतो त्या गोष्टींकडे मन पुन्हा पुन्हा खेचले जाते. पूजा, जपमाळ, ग्रंथवाचन या गोष्टी फक्त एक औपचारिक शारीरिक प्रक्रिया बनवून राहते आणि मन मात्र इतरत्र भटकत राहते. ग्रंथवाचन करताना, मंत्राचे उच्चारण करताना त्यातून काय निष्पन्न होणार आहे किंवा त्याचा काय अर्थ आहे याचा कुठलाही बोध नसल्याने जांभया येतात आणि झोप लागते. याला काही अज्ञानी लोक मनाची शांती म्हणतात. खरं तर हे मनाला आलेलं जडत्व आहे, ज्याला तमसवृत्ती म्हणतात. मुळात कुठलीही समज नसताना व त्यातून काहीही बोध प्राप्त होत नसताना अशा प्रकारचे निरर्थक कर्मकांड करत राहणे हा एक वेळेचा अपव्यय आहे. मंत्रामध्ये सामर्थ्य आहे केवळ त्यांच्यासाठी जे अधिकारप्राप्त गुरु आहेत किंवा जाणकार आहेत. कर्मकांड हे एक फक्त साधन आहे, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बरेच जण त्याला साध्य समजतात आणि आयुष्यभर त्यातच गुरफटून जातात. त्यामुळे वरील कर्मकांड हे एक लोरी किंवा अंगाईगीत याचेच काम करते. हे आयुष्यात जेवढ्या लवकर समजेल तेवढ्या लवकर पुढील वाटचाल करणे सुलभ होते. यावर उपाय काय? तर हा की जे काही करत आहोत ते अगदी मनापासून करावे. ग्रंथ वाचताना स्वतःला आवाज येईल इतक्या आवाजात वाचावा. मनातल्या मनात वाचू नये. थोडे थोडे वाचून झाल्यावर जे वाचले आहेत त्याचे मनन करावे. असे जे वाचले त्यातील सार व असाराची निवड करावी. अशा काही युक्त्यांनी ग्रंथवाचनात जास्त आनंद येऊन जांभया येण्याचे प्रमाण कमी होऊन कालांतराने जांभया येत नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा.